नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अभिजित आपलं सर्वांचं मायक्रोसॉफ्ट एक्सेलच्या पुढच्या प्रॅक्टिकल सेशनमध्ये स्वागत करत आहे. मित्रांनो, आज आपण एक्सेलमध्ये इफ फंक्शनचा उपयोग कसा केला जातो ते पाहणार आहोत. त्याचबरोबर एक्सेलमध्ये वेगवेगळे प्रकारचे डेट आणि त्याचे काही फंक्शन्स हे आपण समजून घेणार आहोत. आणि त्याचबरोबर एक्सेलमध्ये भरपूर फंक्शन्स आहेत. मग स्वतः आपल्याला काही नवीन फंक्शन्स शिकायचे असतील तर ते आपणहून कसे शिकायचे याच्याकडे थोडंसं आपण लक्ष देणार आहोत. तर सुरुवात करूया पहिलं इफ फंक्शनने. मित्रांनो, मी आपली एक्सेलची ती फाईल ओपन केली आहे ज्याच्यामध्ये विद्यार्थ्यांची मार्कशीट आहे. ओके, आता इफ फंक्शन हे जे आहे हे व्हॉट इफ ॲनालिसिस नावाच्या प्रकारामध्ये येत असतं. म्हणजे थोडक्यात इथं आपण एक्सेलला एक अशा प्रकारची कमांड देतो की हे झालं तर हे काम कर आणि नाही झालं तर ते काम कर. थोडक्यात कंडिशन खरी ठरली तर हे काम करायचं आणि कंडिशन खोटी ठरली किंवा ती कंडिशन फुलफिल नाही झाली तर हे काम करायचं. सो हे पुढं समजून घेण्यासाठी मी पहिलं एक्सेलमध्ये ही फंक्शन इफ फंक्शन वापरलं कसं जातं त्याचं एक प्रत्यक्ष तुम्हाला उदाहरण दाखवतो आणि मग समजून सांगतो. इफ फंक्शन हे बरंच कॉम्प्लेक्स होऊ शकतं, परंतु आपण बेसिक कोर्स शिकत आहोत, बेसिक एक्सेल शिकत आहोत, त्याच्यामुळं याला मी सोपाच ठेवतो, याला मी अवघड करणार नाही आहे. चला, आता इथं आपल्यासमोर ही स्टुडंट्सची मार्कशीट आहे. याच्यामध्ये मी एक काम करतो, हा जो डेटा आहे हा सगळा डिलीट करून टाकतो, फक्त एकच सब्जेक्टचे मार्क ठेवतो. आणि इथं एक साधं सोपं काम करतो. इथं आणखीन एक कॉलममध्ये मी हे लिहून टाकतो, लेट्स फॉर एक्झाम्पल रिमार्क. ओके, आता थोडक्यात रिमार्कमध्ये मला काय हवं आहे, जर विद्यार्थी पास असेल तर इथं आलं पाहिजे पास, आणि जर विद्यार्थी फेल असेल, जसं आता ह्या बाबतीमध्ये इथं हा विद्यार्थी फेल आहे तर इथं आलं पाहिजे फेल. आता इथं आपण समजून घेतलं पाहिजे आपण पास किंवा फेल हे कशावरून ठरवलं, तर अगदी सोपं आहे. आपण मनामध्ये कुठंतरी हा नंबर लक्षात ठेवला होता 35, बरोबर. आणि आपण काय केलं, इथं इंग्लिशचे मार्क या 35 बरोबर कंपेअर केले आणि जिथं आपल्याला असं लक्षात आलं की हे मार्क 35पेक्षा जास्त आहेत तर आपण काय केलं, तिथं पास असं लिहून टाकलं, बरोबर. तसंच आपण इथं आलो आणि इथं आपल्या असं लक्षात आलं की हे इंग्लिशचे मार्क 35पेक्षा जास्त नाही आहेत, हे 35च्या खाली आहेत, त्याच्यामुळे इथं रिमार्कमध्ये काय लिहिलं आपण, फेल लिहिलेलं आहे. तर हे ऑटोमॅटिक कसं करायचं ते आपण बघून घेऊया. ओके, चला थोडं मी हे डिलीट करतो. लक्षात ठेवा, मी पहिलं इफ फंक्शन हे वापरलं कसं जातं ते दाखवणार आहे आणि त्याच्यानंतर याच्या पाठीमागची थिअरी काय आहे, हे कसं वापरलं जातं हे तुम्हाला मी समजून सांगणार आहे. चलो बघा, मी काय टाईप करतोय, थोडं झूम वाढवतो मी म्हणजे तुम्हाला क्लिअरली दिसावं. अजून नेहमीप्रमाणे फंक्शन आहे त्याच्यामुळे त्याची सुरुवात होणार आहे इक्वल टूने. इक्वल टू इफ ब्रॅकेट ओपन करा. ओके, आता आपलं लॉजिकल स्टेटमेंट काय असणार आहे ते आपण समजून घेऊया. लॉजिकल स्टेटमेंट म्हणजे आपली कंडिशन. कंडिशन अशी आहे की आपण चेक करतोय E4. आता माझ्या इथं E4मध्ये इंग्लिशचे मार्क टाईप केलेले आहेत त्याच्यामुळे तो सेल मी सिलेक्ट केला. E4 हे जर 35पेक्षा कमी असेल, बघा E4 हे जे मधलं साईन आहे दिस इज लेस दॅन. E4 35पेक्षा कमी असेल ही माझी झाली कंडिशन. इथं करतोय मी कॉमा. असं जर झालं तर तिथं लिहिलं काय गेलं पाहिजे, फेल, बरोबर. आणि जर तसं नाही झालं तर तिथं लिहिलं काय गेलं पाहिजे, पास. हे थोडक्यात असं आपल्याला सांगायचं. इक्वल टू इफ E4 मधली व्हॅल्यू 35पेक्षा कमी असेल तर तिथं काय आलं पाहिजे, फेल. पण ही कंडिशन तशी नाही झाली, E4ची व्हॅल्यू 35पेक्षा कमी नसेल तर तिथं काय डिस्प्ले झालं पाहिजे, पास. आता हे पास आणि फेल हे अल्फाबेट्स असल्यामुळं ह्याला डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये लिहिणं गरजेचं आहे. म्हणजेच काय करायचं बघा, इथं हा जो पहिला कॉमा झाला आपला कंडिशन नंतरचा, आता काय करा, शिफ्ट प्रेस करून डबल इन्व्हर्टेड कॉमा द्या. ओके, शिफ्ट प्रेस करून डबल इन्व्हर्टेड कॉमा द्या. इथं मी लिहितोय फेल, डबल इन्व्हर्टेड कॉमा कंप्लीट. हा झाला आपला कंडिशनमधला हा पहिला पार्ट. म्हणजे जर कंडिशन खरी झाली तर हे करायचं. आणि तसंच दुसरं काय करतोय, परत डबल इन्व्हर्टेड कॉमा सुरू करतोय आणि इथं लिहितोय मी पास.
डबल इन्व्हर्टेड कॉमा कंप्लीट, ब्रॅकेट कंप्लीट आणि एंटर. उत्तर काय मिळालं मला? पास. बघा इथं मी 0 करतोय, रिमार्क काय आलं? फेल. 34 करतोय, फेल. इनफॅक्ट 34.99 करतोय, फेल. पण जसं मी 35 करेल तिथं करून टाकेल पास. दिसलं? 60 पास. चलो परत एकदा हे लिहून दाखवतो मी. इक्वल टू इफ ब्रॅकेट ओपन. ठीक आहे, इक्वल टू इफ ब्रॅकेट ओपन. इंग्लिशचे मार्क कुठं टाईप केलेले आहेत? तो सेल ॲड्रेस सिलेक्ट करा. E5. E5ची व्हॅल्यू लेस दॅन 35 असेल, कॉमा. ओके, हे इथं झालं आपलं कंडिशन. आता इथं व्हॅल्यू इफ ट्रू आणि व्हॅल्यू इफ फॉल्स. कंडिशन खरी ठरली तर हे काम करायचं, कंडिशन खोटी ठरली तर दुसरा कॉमा नंतरचा भाग करायचा. आता कंडिशन खरी ठरली, जर मार्क 35पेक्षा कमी असेल तर आपण काय लिहिणार आहोत तिथं? फेल. आणि जर कंडिशन खोटी ठरली म्हणजे E5 मधले मार्क 35पेक्षा कमी नसेल तर तिथं काय लिहायचं आहे आपल्याला? पास. लक्षात ठेवा, पास आणि फेल हे अल्फाबेट असल्यामुळं त्याला मी डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये लिहितोय आणि एंटर करतो. गॉट इट? आता हे फंक्शन काम कसं करतं त्याच्या पाठीमागचं लॉजिक समजून घ्या. इथं थोडीशी जागा करून मी तुम्हाला हे फंक्शन दाखवतो. त्याच्या अगोदर काही लॉजिकल स्टेटमेंट जे मी तिथं वापरले, लॉजिकल सायन्स, ते मी सांगतो. हे जे चिन्ह आहे हे आहे लेस दॅनचं. कशाचं आहे? लेस दॅन म्हणजे कमीचं आहे. हे जे आहे हे ग्रेटर दॅनचं आहे. हे कशाचं आहे? ग्रेटर दॅन. हे तर आपल्या सर्वांना माहिती आहे. दिस इज इक्वल टू. बरोबर. आणि जर असं लिहिलं तर त्याचं उत्तर, त्याचा अर्थ आहे नॉट इक्वल टू, म्हणजे बरोबर नसेल तर. गॉट इट? लेस दॅन, ग्रेटर दॅन, इक्वल टू, नॉट इक्वल टू. ठीक आहे. आता इफ फंक्शनचा सिंटॅक्स थोडासा समजून घेऊया आपण. इफ फंक्शनचा सिंटॅक्स कसा आहे तो पहा. इक्वल टू इफ ब्रॅकेट ओपन. ठीक आहे. इथं येणार आपली कंडिशन, कॉमा, आणि इथं येईल ट्रू पार्ट, कॉमा, फॉल्स पार्ट, ब्रॅकेट क्लोज. कंडिशन खरी झाली तर हा भाग करायचा आणि कंडिशन खोटी ठरली तर हा पार्ट करायचा, असा त्याचा अर्थ होतो. ओके. इक्वल टू इफ ब्रॅकेट ओपन, कंडिशन, कॉमा, ट्रू पार्ट, कॉमा, फॉल्स पार्ट. त्याच्यामुळं जेव्हा मी एक्सेलमध्ये आपले स्टुडंट्सचे मार्क वरती आपण जो रिमार्क लिहिला पास फेल, त्याच्यामध्ये काय केलं मी? इक्वल टू इफ ब्रॅकेट ओपन, इंग्लिशचे मार्क टाईप केले होते E4 मध्ये. E4ची व्हॅल्यू 35पेक्षा कमी असेल तर हे जर कंडिशन खरी ठरली तर तिथं काय आलं पाहिजे? फेल. आणि जर तसं नाही झालं तर तिथं काय आलं पाहिजे? पास. ओके. हे अशा पद्धतीने ही कंडिशन काम करते. ठीक आहे. चला याची प्रॅक्टिस करा. ही प्रॅक्टिस झाली की आणखीन मी तुम्हाला इफ फंक्शनचा उपयोग करून आणखीन 2 सोपे उदाहरणं तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवणार आहे. चला पटकन याची प्रॅक्टिस करा. येस, वेलकम बॅक मित्रांनो. चला इफ फंक्शनचे आणखीन 2 आपण सोपे एक्झाम्पल्स पाहूया. नेहमीप्रमाणे आपली आहे ती स्टुडंटची मार्कशीटच आहे. थोडं झूम कमी करतो. आता मी काय करतोय, आणखीन एक इथं कॉलम वाढवतो. इथं मी लिहितो एक्झाम फीज. ठीक आहे. इथं काय लिहिलं मी? एक्झाम फीज. आणि आता इथं मुद्दामून काय करतो मी, काही नावं खोडून तिथं मुलींची नावं टाईप करतो. अनिता, शीतल, नेहा. आणि आता मला काय करायचं आहे, इथं एक कॉलम मी परत वाढवतोय. बघा, इन्सर्ट शीट कॉलम, आणि इथं मी लिहितो जेंडर. म्हणजे थोडक्यात मेल का फिमेल असं मी लिहितोय. मेल कॅपिटलमध्ये लिहितो, मेल जिनी, फीमेल रमेश, मेल अनिता, फीमेल ओके. तर थोडक्यात मी इथं काय केलं, मेल फिमेल लिहून टाकलं. आता एक्झाम फीजमध्ये मला काय हवं आहे, आता इथं कंडिशन अशी आहे की जर मेल असेल तर एक्झाम फी आहे 100 रुपये
आणि फिमेल असेल तर एक्झाम फी आहे 0, म्हणजे एक्झाम फी मुलींना नाही आहे. चला आता हे इथं सोडवणार कसं बघा. इथं मेल सापडलं तर इथं काय लिहायचं आहे मला 100, आणि जर इथं फिमेल सापडलं तर मला इथे काय लिहायचं आहे 0. आता हे इफ फंक्शनचा उपयोग करून कसं करायचं ते पाहून घ्या. पहिली गोष्ट जेंडर हे लिहिलं आहे कुठं E4 मध्ये, इक्वल टू इफ ब्रॅकेट ओपन. लॉजिकल स्टेटमेंट काय आलं E4 इक्वल टू, हे जर मेल असेल, सॉरी कॅपिटलमध्ये लिहितो, मेल असेल, जर तिथं E4 मध्ये M सापडलं तर एक्झाम फी किती आहे 100 रुपये आहे. पण जर M नाही सापडलं तर एक्झाम फी किती आहे 0. ओके. आता याच्यामध्ये एक दुरुस्ती करायची आपल्याला. मेल फिमेल जे आपण कंपॅरिझन करतोय M किंवा F हे आहे अल्फाबेट, त्याच्यामुळे जिथं कुठं आपल्याला अल्फाबेट किंवा टेक्स्ट बरोबर काम करावं लागतं तिथं आपल्याला डबल इन्व्हर्टेड कॉमा वापरावा लागेल. म्हणजेच काय, इथं मला E4 इक्वल टू डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये M लिहावं लागेल. ओके. असं जर झालं तर काय होईल, जर E4 मध्ये M सापडला तर एक्झाम फी किती आहे 100 रुपये कॉमा, आणि जर तसं नाही झालं तर एक्झाम फी किती आहे 0. ब्रॅकेट क्लोज करा, एंटर करा. गॉट इट. याला बघा ऑटोफिल करून बघितलं तर तुमच्या असं लक्षात येईल, जिथं कुठं फिमेल सापडलं तिथं एक्झाम फी झाली 0, आणि जिथं मेल आहेत तिथं एक्झाम फी आहे 100. ठीक आहे. आता एखादा विद्यार्थी ह्याला आणखीन वेगळ्या पद्धतीने लिहू शकतो. कसं लिहू शकतो बघा, इक्वल टू इफ ब्रॅकेट ओपन E5 इक्वल टू, इथं मी करतो फिमेल. जर E5 मध्ये F सापडलं तर पहिलं काय लिहिलं पाहिजे त्यांनी 0, आणि जर तसं नाही सापडलं तर फीज किती आहे 100. एंटर. असं केलं तरी बरोबर येते. इथं बघा M केलं 100, F केलं 0. गॉट इट. सो हा आपला होता इफ फंक्शनचा दुसरा उपयोग. ठीक आहे. या फंक्शनला इथं थोडंसं मी तुम्हाला लिहून देतो बाजूला, तुम्हाला प्रॅक्टिससाठी हे लक्षात राहील. पहिल्यांदा आपण स्टुडंट मार्कशीटसाठी पाहिलं रिमार्क. आता आणखीन एक बघितलं काय आपण, इक्वल टू इफ ब्रॅकेट ओपन E5 इक्वल टू, मेल असेल तर एक्झाम फी किती आहे 100, नसेल तर किती आहे 0. यालाच आणखीन तुम्ही वेगळ्या पद्धतीने कसं लिहू शकता, इक्वल टू इफ ब्रॅकेट ओपन E5 इक्वल टू F. ठीक आहे. जर फिमेल सापडलं तर एक्झाम फी किती आहे 0, नाहीतर एक्झाम फी किती आहे 100. ब्रॅकेट क्लोज, एंटर. ओके. आता तिसऱ्या उदाहरणाकडे जाऊया आपण. तिसऱ्या उदाहरणामध्ये बघा मी काय करतोय. आता इथं मी एक शीट तयार केलेली आहे श्री सुपर स्टोअरची. रिसिप्ट नंबर, कस्टमर नेम आणि बिल अमाऊंट. आता कस्टमरची नावं आहेत अशीच काहीतरी घेतलेली आहेत, आणि इथं बिल अमाऊंट म्हणजे ह्या कस्टमरनी या दुकानातून किती किमतीचा माल खरेदी केलेला आहे त्याची एक यादी आहे. आता इथं दुकानदाराने एक स्कीम ठेवलेली आहे. तो काय म्हणतोय, जर एखाद्या व्यक्तीने 5,000 किंवा त्याच्या वरची वस्तू खरेदी केली तर मी त्याला 15% डिस्काउंट देणार आहे. किती टक्के डिस्काउंट देणार आहे 15%. आणि जर त्याची खरेदी 5,000च्या वरची नसेल तर त्याला मी 0 डिस्काउंट देणार आहे. किती डिस्काउंट देणार आहे 0 डिस्काउंट, म्हणजे नो डिस्काउंट देणार आहे. ओके. आता हेच इथं कसं लिहायचं ते आपण समजून घेऊया इफ फंक्शनच्या उपयोगाने. पहा आता इथं तरुण, ह्याची बिल अमाऊंट किती झालेली आहे 1770. मग ह्याला डिस्काउंटमध्ये काय दिसलं पाहिजे की हा डिस्काउंटला एलिजिबल नाही आहे, त्याला 0 डिस्काउंट. जिनी बिल अमाऊंट 5,000 किंवा त्याच्या वरती आहे का नाही, मग इथं काय आलं पाहिजे 0%. आता इथं मी येतोय रमेशकडं. रमेशची बिल अमाऊंट किती आहे 5274. 5,000 आणि त्याच्या वरती आहे का, हो. मग त्याला डिस्काउंट किती भेटला पाहिजे 15% डिस्काउंट. हे असं मला इफ फंक्शनचा उपयोग करून ऑटोमॅटिकली इथं आलं पाहिजे. चला सुरुवात करूया. इक्वल टू इफ ब्रॅकेट ओपन, ही आपली आहे कंडिशनची फर्स्ट स्टेट. E5
ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 5000 करतोय मी. जर E5 मधली व्हॅल्यू 5000 किंवा त्याच्या वरती असेल कॉमा तर डिस्काउंट किती आहे 15%. पण जर तसं नाही झालं तर डिस्काउंट किती आहे 0%. ब्रॅकेट क्लोज आणि एंटर करा. आता इथं लक्ष द्या, इथं कुठेही अल्फाबेट नाही आहे, त्याच्यामुळे मी कुठेही डबल इन्व्हर्टेड कॉमा दिलेलं नाही. इथे सगळे नंबर्स आहेत. एंटर. दिसलं. परत बघा. इक्वल टू इफ ब्रॅकेट ओपन सेल ॲड्रेस काय येईल E6 ग्रेटर दॅन इक्वल टू 5000. तसं जर झालं तर काय डिस्काउंट किती आहे 15%. आणि जर तसं नाही झालं तर डिस्काउंट किती आहे 0%. एंटर. याला तुम्ही ड्रॅग केलं की तुमच्या लक्षात येईल की डिस्काउंट भेटतोय का नाही. हे बघा, ही व्हॅल्यू गेली 5000च्या वरती. दिस वन. जिथं 5000 क्रॉस होतील तिथं काय होईल 15% डिस्काउंट ॲप्लिकेबल होईल. जसं या कस्टमरची बिल अमाऊंट मी 5000 करतो. जसं मी 5000 केलं बघा 15% डिस्काउंट मिळालं मला. चलो, हे एक्सेलमध्ये कसं लिहिलं मी त्याच्याकडे एक लक्ष द्या. परत मी इथं तो फॉर्म्युला तो फंक्शन मी इथं टाईप करून दाखवतो. इक्वल टू इफ E5 ग्रेटर दॅन इक्वल टू 5000. तसं जर झालं तर डिस्काउंट किती आहे 15%. आणि तसं नाही झालं तर डिस्काउंट किती आहे 0%. बरोबर. यालाच आणखीन एका वेगळ्या पद्धतीमध्ये कसं लिहू शकतो. इक्वल टू इफ ब्रॅकेट ओपन E5 लेस दॅन 5000 असेल. बघा, बिलची अमाऊंट 5000च्या खाली असेल तर डिस्काउंट किती आहे 0%. आणि तसं जर नाही झालं तर 15%. ओके. अशा पद्धतीनं मी तुम्हाला 3 उदाहरणं दाखवली इफची. सर्वात पहिलं आपण काय केलं होतं रिमार्कमध्ये पास फेल ही क्रायटेरिया आणली होती. बरोबर. जिथं आपण एका सब्जेक्टचे मार्क्सवरती आपण कॅल्क्युलेट केलं होतं. गॉट इट. त्याच्यानंतर मेल फिमेलवरती आपण एक्झाम फीस ठरवली. आणि तिसऱ्या उदाहरणामध्ये आपण एका दुकानाचं बिल अमाऊंटवरती त्याला किती डिस्काउंट भेटेल हे इथं आपण दाखवलेलं आहे. आणि हे तिन्ही उदाहरणं मी तुम्हाला इथं लिहून दिलेली आहेत. ओके. दिस वॉज फर्स्ट, हे सेकंड आणि हे थर्ड. ओके. चला पटकन या सर्वांची प्रॅक्टिस करून घ्या. प्रॅक्टिस झाली की आपण आपल्या पुढच्या पॉईंटला भेटूया. चलो प्रॅक्टिस फास्ट. वेलकम बॅक मित्रांनो. चला डेटचे काही आपण छोटे छोटे फंक्शन्स बघून घेऊया. अर्थात पहिला डेटचा फॉर्मॅट असतो कसा एक्सेलमध्ये ते जरा आपण समजून घेऊया. बघा, इथं मी एक तारीख टाईप करतो. नीट लक्ष द्या. 1/1/1900. दिसलं. म्हणजे मी 1 जानेवारी 1900 टाईप केलं. त्याच्यानंतर बघा मी टाईप करतोय 2/1/1900 आणि नंतर मी टाईप करतोय 3/1/1900. गॉट इट. आता मुद्दामून याला मी सिलेक्ट करून ह्याचा जो फॉर्मॅट आहे ना तो मी जनरल करतो. आणि तुमचं असं लक्षात येईल इथं 1, 2, 3 तारीख आली. दिसलं. बघा मी अंडू करतो, परत पाठीमागं येतो. ही 1 जानेवारी 1900 होती, 2 जानेवारी 1900, 3 जानेवारी 1900. तुम्हाला समजावं म्हणून याला मी कॉपी करून बाजूला ठेवतो. आणि हा जो फॉर्मॅट आहे हा मी जनरल करतो. तुमचं असं लक्षात येईल की इथं 1 आलं, इथं 2 आलं, इथं 3 आलं. म्हणजे मला म्हणायचं काय आहे, एक्सेलमध्ये डेटसुद्धा एक इंटरनली नंबरनीच रिप्रेझेंट केला जातो. ओके. प्रत्येक तारीख जी आहे ती एका नंबरनी रिप्रेझेंट केली जाते. म्हणजे मला म्हणायचं काय आहे, इथं एक उदाहरण घेतो मी 15 डिसेंबर 2002. ठीक आहे. आणि याला जर मी फॉर्मॅट जनरल केला तर तुमचं असं लक्षात येईल की इथे एक नंबर मला भेटलेला आहे. म्हणजेच कुठला नंबर आहे 37,605. याचा अर्थ असा की 1 जानेवारी 1900 पासून ही जी मी तारीख घेतली होती, काय तारीख घेतली होती 15 डिसेंबर 2002 पर्यंत 37,605 डेज झालेले आहेत. ओके. सो एक्सेलमध्ये प्रत्येक डेट जी आपण टाईप करतो ती काही ना काहीतरी नंबरने रिप्रेझेंट केली जाते. ओके.
हा नंबर काही रँडम नाही भेटत, तर ॲक्च्युली हा 1 जानेवारी 1900 पासून तो 1 2 3 4 कॅल्क्युलेट करत त्या तारखेपर्यंत येतो आणि मग तो आकडा देत असतो आपल्याला. हे लक्षात राहू द्या. ठीक आहे. आता मी तुम्हाला एक छोटं फंक्शन दाखवणार आहे की ज्याच्यामध्ये आपण एखाद्या तारखेमधून त्याचा दिवस, महिना आणि वर्ष वेगवेगळं करू. चलो, इथं मी एक तारीख टाईप करतो, 15 डिसेंबर 2002. आता याच्यामधून मला काय करायचं आहे, 15 तारीख वेगळी करायची, 12 आणि वर्ष असं वेगवेगळं करायचं आहे. तर अगदी सोपं आहे. इक्वल टू डेट ब्रॅकेट ओपन, लक्ष द्या, मला हे तारखेतून तारीख, महिना आणि वर्ष वेगळं करायचं आहे. इक्वल टू पहिलं घेईल मी डे, ब्रॅकेट ओपन आणि ह्या तारखेवरती क्लिक करेल, म्हणजे C11 वरती क्लिक केलं, मला 15 वेगळं भेटलं. दिसलं. परत इक्वल टू, आता मी टाईप करतो मंथ, ब्रॅकेट ओपन आणि इथं क्लिक करून एंटर करतो. गॉट इट. आणि आता मी टाईप करतो इयर, ब्रॅकेट ओपन आणि इथं टाईप क्लिक केलं, C11 वरती इयर सेपरेट भेटलं. सो इथं वरती लक्ष द्या, फॉर्म्युला बारमध्ये 15/12/2002 हे सेपरेट करायचं असेल तर इक्वल टू डेनी तुम्हाला तारखेमधलं दिवस भेटेल, इक्वल टू मंथनी तुम्हाला तारखेमधील महिना सेपरेट भेटेल आणि इक्वल टू इयरनी तुम्हाला तारखेमधलं वर्ष सेपरेट भेटेल. ओके. आता पुढं आणखीन एक फंक्शन आपण शिकून घेऊया. ओके, एक काम करतो मी, इथं कुठले फंक्शन वापरले ते मी इथं लिहितो. इथं वापरलं होतं मी डे वापरलं होतं, त्याच्यानंतर इथं वापरलं होतं मंथ आणि इथं वापरलं होतं इयर. ठीक आहे. आता मला काय करायचं आहे, 2 तारखेमधला फरक शोधून काढायचा आहे. इथं मी काय करतोय, एक तारीख टाईप करतो, 1 जानेवारी 2021. सो ह्या 2 तारखेमध्ये किती दिवसांचा फरक आहे तो मला शोधायचा आहे. इक्वल टू, इथं मी घेतोय डेज, ब्रॅकेट ओपन, एंड डेट, कॉमा, स्टार्ट डेट, एंटर. ह्या 2 तारखेंमध्ये 6592 दिवसांचा फरक आहे. दिसलं. फंक्शनचं नाव काय आहे, डेज नावाचं फंक्शन आहे. काय फंक्शन आहे, इक्वल टू डेज. चलो परत एकदा बघूया. मी 2 तारखा टाईप करतो, नीट लक्ष द्या. उदाहरण एखाद्याची जन्मतारीख घेतो मी. जन्मतारीख आहे 7 मे 2001 आणि एक मागच्या वर्षाची एक तारीख घेतो मी, 1/6/2020. ह्या 2 तारखेमध्ये किती दिवसांचा फरक आहे तो जर मला शोधायचा असेल तर मला फंक्शन कुठलं वापरवणार आहे, डेज. बघा, इक्वल टू डेज, ब्रॅकेट ओपन, एंड डेट कुठली आहे ही, कॉमा, स्टार्ट डेट कुठली आहे ही, एंटर. या 2 तारखेमध्ये 6965 डेजचा डिफरन्स आहे. गॉट इट. आता आपल्याकडे एक्सेलमध्ये फंक्शन्स किती आहेत आणि प्रत्येक वेळी कुणी तुम्हाला शिकवायलाच हवं असं काही नाही आहे. एक्सेलमध्ये भरपूर फंक्शन्स आहेत. पाहायचे आहेत कुठं, बघा इथं फॉर्म्युलामध्ये या, इथं बघा फायनान्शियल फंक्शन्स आहेत. फायनान्शियल फंक्शन्स बँकेमध्ये किंवा फायनान्स फील्डमध्ये काम करणाऱ्यांसाठी भरपूर कामाचे आहेत. इथं लॉजिकल फंक्शन्स आहेत, टेक्स्ट फंक्शन्स आहेत. इथं आलो तर डेट अँड टाईम बरोबर वेगवेगळे फंक्शन्स आहेत. इथं मॅथ्सचे फंक्शन्स आहेत. गॉट इट. आता हे सगळे फंक्शन्स शिकायचे तर शिकायचे कसे, आपल्याकडे जर कोण शिकवायला अवेलेबल नसेल तर काय करा. उदाहरण बघा, इथं मी टेक्स्ट फंक्शनला क्लिक करतो आणि टेक्स्टमध्ये लेट्स फॉर एक्झाम्पल हा लेफ्ट फंक्शन काय काम करतो ते आपण समजून घेऊया. इथं मी लेफ्टला क्लिक करतो. आता इथं काही ना काहीतरी त्यांनी सिंटॅक्स दिलेले आहेत, पण हे वापरायचं कसं हे मला माहीत नाही. तर इथं हेल्प ऑन दिस फंक्शन दिसतोय का, याला क्लिक करा. हेल्प ऑन दिस फंक्शनला क्लिक केलं की एक्सेलची हेल्प तुमच्या समोर येईल आणि त्याचबरोबर त्याच्यामध्ये एक्झाम्पल सहित हे फंक्शन कुठं वापरायचं, कसं वापरायचं त्याचं कंप्लीट डिस्क्रिप्शन दिसेल. हे बघा, त्याचं डिस्क्रिप्शन
लेफ्ट रिटर्न्स द फर्स्ट कॅरेक्टर ऑर कॅरेक्टर्स इन अ टेक्स्ट स्ट्रिंग. आणि थोडं खाली आलो की त्याचं सिंटॅक्स तुम्हाला दिसेल, म्हणजे तो टेक्स्ट फंक्शन वापरायचं कसं. आणि त्याचबरोबर आणखीन थोडं खाली आलो तर हे बघा त्याचं उदाहरण पण त्याने दाखवलं, दिसलं. लेफ्ट A2,4 म्हणजे ह्या सेलला त्यांनी A2 असं कन्सिडर केलेलं आहे. आणि जर असं जर तुम्ही टाईप केलं तर तुम्हाला बघा लेफ्ट साईडने 4 अक्षर भेटतील. तसंच इक्वल टू लेफ्ट A3 याचं जर कन्सिडर केलं तर तुम्हाला लेफ्ट साईडनी फर्स्ट कॅरेक्टर, पुढं काही नंबरच नव्हता त्याच्यामुळे फक्त फर्स्ट कॅरेक्टर दिसेल. इथं मला तुम्हाला सांगायचं काय आहे मित्रांनो, असे एक्सेलमध्ये भरपूर फंक्शन्स आहेत. मग प्रत्येक फंक्शन जर तुम्हाला शिकायचं असेल तर अगदी सोपं काम आहे. काय करा, फॉर्म्युला टॅबमध्ये या. जो फंक्शन तुम्हाला शिकायचा आहे किंवा त्याची माहिती हवी आहे, जसं आता उदाहरण त्याचं डेट अँड टाईममध्ये नावला आलो मी, नावला क्लिक केलं. हे फंक्शन कसं वापरायचं माहीत नसेल तर हेल्प ऑन दिस फंक्शनला क्लिक करा, तिची हेल्प समोर येईल. थोडं हे वाचत या खाली, त्याचं एक्झाम्पल पण तुम्हाला दिसेल. जसं इथं बघा वापरलं आहे कसं त्यांनी, इक्वल टू नाव ब्रॅकेट ओपन रिटर्न्स द करंट डेट अँड टाईम, म्हणजे सध्या चालू असलेलं डेट आणि टाईम, इक्वल टू नाव ब्रॅकेट ओपन क्लोज असं टाईप केलं की तुम्हाला मिळून जाईल. ओके, अशा पद्धतीने तुम्ही काय करू शकता, तुम्हाला जो फंक्शन शिकायचा आहे, जसं आत्ता मी नाव शिकलो, ब्रॅकेट ओपन क्लोज करून एंटर केलं की आत्ताची डेट अँड टाईम इथं समोर मिळाली मला. गॉट इट. अशा पद्धतीनं तुम्ही आतमध्ये हे जे फंक्शन्स इथं दिलेले आहेत या प्रत्येकाची हेल्प घेऊन त्याचे एक्झाम्पल्स पाहून तुम्ही स्वतःहून अभ्यास करू शकता. ओके, चला आत्ता आपण जे डेट फंक्शन आणि त्याचबरोबर त्याचे हेल्पमध्ये जाऊन वेगवेगळे फंक्शन्स कसे पाहायचे, त्याची हेल्प कशी पाहायची, या सर्वांची प्रॅक्टिस करा. प्रॅक्टिस झाल्यानंतर भेटूया आपण माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत बाय, टेक केअर.